हाय हॅलो वेलकम. स्वागत आहे तुमचं ॲडव्होकेट ए के साळवे या चॅनलमध्ये. काल आपण बोललो होतो की आपण आज मेन फॉर्म बघणार आहोत. मेन फॉर्म कसा फिल करायचा, बार काउन्सिलचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा फिल करायचा हे आपण आज माहिती बघणार आहोत. तर पहिले 3rd पेजेसची तर माहिती मी तुम्हाला मागच्या मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ह्याच्यामध्ये सिरियल नंबर आणि डेट ऑफ ॲप्लिकेशन. सिरियल नंबर तर बार काउन्सिलच्या ऑफिसमध्ये जे कोणी असतात मेंबर ठेवलेले त्यांनी ते टाकतील. डेट ऑफ ॲप्लिकेशन पण ते भरतील. पण नेम हे कॅपिटल लेटर्समध्ये टाकायचं. सरनेमपासून स्टार्टिंग करायची आणि मिडल नेम, फादर नेम, मॅरिड असेल तर हजबंड नेम, जे काय असेल ते तुमचं. डेट ऑफ बर्थ टाकायचे. डेट ऑफ बर्थ तुम्हाला कशी पूर्ण डेट टाकायची आहे का डेट, मंथ आणि इयर टाकायचे, कसं ते तुम्ही ठरवायचं. किंवा मग असं टाकलं तरी चालेल, डेट पूर्ण कंप्लीट टाकली तरी चालेल. अदरवाईज मंथमध्ये मेन्शन केलं तरी चालेल, म्हणजे इन वर्डमध्ये मे, MAY, जानेवारी असं 01 टाका किंवा जानेवारी टाका. MAY टाका किंवा 05 करा, असं कसं पण. क्वालिफिकेशन तुमचं क्वालिफिकेशन LLB 3 इयर आहे, LLB 5 इयर आहे ते मेन्शन करा, किंवा BA LLB आहे कसं आहे ते तुम्ही मेन्शन करा. नंतर इथं फोटो फिक्स करायचं आहे. एनरोल ऑन हे आपण नाही भरायचं, हे आपण फिल नाही करायचं आहे. नेक्स्ट फॉर्ममध्ये काय करायचं आहे, नेक्स्ट फॉर्म पण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. त्याच्यामध्ये फीज, सगळ्यात मोठा पॉईंट हा फीजचा आहे. आपण काल डॉक्युमेंट्समध्ये बोललो, मी मुद्दामून कॅटेगरीचा काही उल्लेख केला नाही. मी म्हटलं फीज जेव्हा मी मेन्शन करेल तुम्हाला की किती आहे बार काउन्सिलची, तेव्हा म्हटलं मी तुम्हाला सांगेन. तर कॅटेगरीसाठीची 14,500 रुपये, म्हणजे 14,500 रुपये अशी फी आहे. आणि ओपनमधनं असाल तुम्ही तर फीज आहे 15,000. आणि फॉर्म फी ही सगळ्यांसाठी 500 रुपये आहे. आणि कॅटेगरीचं कसं आहे, कॅटेगरीसाठी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये असाल तर तेही जोडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी काल कॅटेगरीचा डॉक्युमेंटेशनमध्ये काहीही उल्लेख केला नाही. मी म्हटलं सेपरेटली मी तुम्हाला हे सगळं मेन्शन करेल आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणून मी ते काल बोलली नाही. तर ह्याच्यामध्ये आहे की बघा मी तुम्हाला सांगते. नेम ऑफ ॲप्लिकंट दिले तिथे. तुमचं जे काही नाव असेल तर सरनेम फर्स्ट आहे, तर म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगत आले की सरनेम फर्स्ट करा, मध्ये मिडल नेम, लास्टला तुम्ही मॅरिड असाल तर हजबंडचा नेम, आणि मॅरिड नसाल तर किंवा तुमचं नाव बदललेलं असेल तर तुमचं फादरचं नेम, जे काय आधीचं आहे ते मेन्शन करायचं. तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्ही मेन्शन करायचा. मग जो तुमचा असेल तो म्हणजे खाली मग तालुका, डिस्ट्रिक्ट, पिनकोड वगैरे सगळं, टेलिफोन नंबर, रेसिडेन्शियलचा तुमचा म्हणजे लँडलाईन वगैरे नंबर असेल तर तो, ईमेल ॲड्रेस मी तुम्हाला आधीही सांगितलेला आहे, जो तुमचा ॲक्टिव्ह ईमेल ॲड्रेस आहे तो तुम्ही कायम मेन्शन करायचा आहे. मेन्शन ईमेल ॲड्रेस अँड मोबाईल नंबर इज अ मॅन्डेटरी, म्हणजे हे कंपल्सरी आहे. नंतर नेटिव्ह प्लेस, म्हणजे जे काही तुम्ही वरती परमनंट ॲड्रेस टाकणार आहे तेच तुम्ही नेटिव्ह ॲड्रेसमध्ये टाकायचं. प्लेस ऑफ बर्थ ते टाकायचे तुम्ही. नंतर खाली जो 2 नंबरचा आहे पॉईंट, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन करायचं आहे, जे काही तुमच्या स्कूल लिव्हिंग किंवा SSC सर्टिफिकेटमध्ये जे आहे, किंवा बर्थ सर्टिफिकेटमध्ये आहे, किंवा कॉपी ऑफ पासपोर्टमध्ये आहे, तोच तुम्ही तो मेन्शन करायचा. फार काही अवघड नाही आहे, सोपं आहे. पुन्हा एकदा सांगते, नाव टाकायचं आहे, ॲड्रेस टाकायचा आहे, ॲक्टिव्ह ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, नंतर पुन्हा नेटिव्ह प्लेस, बर्थ आणि खाली डेट ऑफ बर्थ. त्याच्यानंतर त्याचंच बॅक पेज जे आहे तेथे तुम्ही तेथे टाकायचं आहे सेक्शन 24(1) मध्ये. त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमधनं पासआउट झालात. तर आधीचे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, तर तुम्ही जे काही युनिव्हर्सिटीमधनं पास झालात लॉची डिग्री, तर ती सावित्रीबाई फुले किंवा जे काही तुमचं पुणे विद्यापीठ असेल किंवा मुंबई असेल किंवा आणखी कुठल्या औरंगाबादचं असेल, मराठवाडा युनिव्हर्सिटी वगैरे, ते तुम्ही तुमचं मेन्शन करा. नंतर तुम्ही कुठली डिग्री केली, बॅचलर ऑफ लॉची केली का BA LLBची केली, ते सगळं टाकायचं आहे सेकंड पॉईंटला. थर्ड पॉईंटला तुम्ही कुठल्या इयरमध्ये कंप्लीट केलं 3 वर्ष ते तिथं मेन्शन करायचं आहे. नंतर मग लॉचं तुम्ही लॉ कोर्स कंप्लीट केला ह्या कुठल्या कॉलेजमध्ये केला,
नंतर मग तुम्ही रेग्युलर होते ना ते पण टाकायचे. रेग्युलर तुमची अटेंडन्स होती. तुम्ही कुठल्या फॉरेन युनिव्हर्सिटीमधनं नाही केलेलं ना, 4थ्या पॉईंटला आहे ते, तर 6व्या पॉईंटला आहे तर नाही म्हणून सांगायचं. असे 1 2 3 4 5 सगळे पॉईंट मेन्शन करायचे. मग नंतर तुम्ही जी काय आधीची जी डिग्री होती तुमची ह्याची 5 इयर्सची आहे की 3 इयर्सची आहे, जी काय आपण केलेली आहे लॉची डिग्री, तर ते लॉच्या डिग्रीचे इयर मेन्शन करायचे. फर्स्ट इयरपासनं तुम्ही किती केले. 5 इयर्सचं असेल तर तुमचे 5 वर्षाचं मेन्शन येईल. म्हणजे समजा तुम्ही 2022ला घेतलं ॲडमिशन, तर 22 ते 23 तुमचं फर्स्ट इयर असेल, 23 ते 24 तुमचं सेकंड इयर असेल. असं तुम्ही इयरली मेन्शन करायचं. तिथं तुम्हाला दिलेले आहेत 5 कॉलम दिलेले आहेत. 3 LLB-वाल्यांचे 3च कॉलम येतील, 5 इयर्सवाल्यांचे 5 कॉलम येतील फ्रॉम टू असं. नंतर त्यांनी दिला आहे 8वा पॉईंट दिला आहे की तुम्ही कुठली, म्हणजे तुम्ही 12वी नंतर ॲडमिशन घेतलं आहे की डिग्रीनंतर घेतलं आहे ते तिथं मेन्शन करायचं. ज्यांनी 12वी नंतर घेतलं असेल तिथं फक्त 12वी येईल रोमनमधलं, आणि ज्यांनी डिग्रीनंतर ॲडमिशन घेतलं असेल त्यांचं 12वी आणि डिग्री येईल असं येईल. आणि परत त्याच्यानंतर चा एक पॉईंट आहे की तिथे तुम्ही म्हणजे एम्प्लॉयमेंट वगैरेमध्ये काही नोंदवलं आहे का असं काही पॉईंट आहे. द ॲप्लिकेशन मे नॉट ही शी इज इन द एम्प्लॉयमेंट ट्रेड बिझनेस प्रोफेशन, ही शी विल नॉट बी एनरोल्ड ॲज अ ॲडव्होकेट. तुम्ही कुठे ॲडव्होकेट वगैरे चं हे केलं आहे का, तो एक पॉईंट आहे. आणि नंतर तुम्ही किती वयाचे आहात. मग तुमचं जर मोर दॅन 26 असेल ते करायचं, नसेल तर ते करायचं, जे काय असेल ते तुमचं. नंतर पुढचं काही नाही, एक माहितीचं पेज आहे, ते आपलं काही नाही आहे. नंतर त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं पान जे आहे, सर्टिफिकेट ऑफ गुड मॉरल कॅरेक्टर. तुम्हाला कोणीतरी ओळखतं आहे, तुमचं कॅरेक्टर गुड आहे, गुड मॉरल कॅरेक्टर आहे, ह्याच्या सर्टिफिकेटसाठीचं इथं काय करायचं, त्यांनी नोट दिलेली आहे. This certificate must be given by an advocate having more than 10 years of a practice, and he must be on the roll of the Bar Council of Maharashtra and Goa. He should have known the applicant for more than 2 years. 2 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला ओळखणारे आणि त्यांच्या ॲडव्होकेट प्रॅक्टिसला 10 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. म्हणजे सगळ्यात सोपं सांगते तुम्हाला, आपले सगळ्यात जवळचे ओळखीचे वकील की ज्यांचा अनुभव 10 वर्षांपेक्षा जास्त आहे, असे 2 वकील आपले ओळखीचे असतात. त्यांचं गुड मॉरल कॅरेक्टर तुमच्यासाठीचं जे काय आहे ते इथे भरून घ्यायचं. मग हा फॉर्म त्यांच्याकडे घेऊन जायचं तुम्ही. आधी एक जणाला, कोणी लेडीज असो जेंट्स असो दोन्ही पण चालतं आहे, तसं काही नाही, फक्त 10 वर्षापेक्षा. आणि आपलं आय कार्ड घेऊन जायचं सोबत. आपण त्यांच्या ओळखीचे असतो तरी हे आय कार्ड आधार कार्ड त्यांना दाखवायचं आपलं. त्यांच्याकडनं ते भरून घ्यायचं. ते त्यांचा स्टॅम्प, त्यांचं कधी झालं आहे एनरोलमेंट, आणि त्यांचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर असतो ते टाकतील, डेट टाकतील, त्यांचं नाव टाकतील, सही करतील. हे काय आपण भरायचं नाही, हे ते भरणार. फक्त आपलं नाव आपण टाकून ठेवायचं किंवा त्यांना सांगितलं ते टाकतील, तसं काही नाही. आणि खूप छान, म्हणजे ते पण आपल्याला कॉपरेट करतात, देतात नाही का. त्यांनाही माहिती असतं बाबा मुलांचं कुठले डॉक्युमेंटेशनमध्ये अडवणूक नको, आणि आपले जवळचे माणसं असल्यामुळं आपल्याला इझी अवेलेबल होतात ह्या गोष्टी, त्याच्यामुळं हे खूप सोपं आहे. नंतर लास्ट फॉर्म पण आहे अंडरटेकिंगचा, आणि तिथे काही नाही, फक्त डेट आणि प्लेस मेन्शन करायची, आपली साईन करायची, झालं, संपलं. हे लास्ट पेज आहे ऑफिस यूज. पुन्हा एकदा सांगते, फर्स्ट आहे अंडरटेकिंगचा फॉर्म, तो आपण भरला आहे. ॲफिडेविट हे नोटरीमध्ये आपल्याला स्पेशल एका पेजेसवर करून मिळणार आहे, इथे आपण फिल करायचं आहे, आणि तेही स्पेशल नोटरीचं जे काही पेज केलेलं आहे ते आपण जोडणार आहोत फॉर्मला. नंतर त्याच्यानंतर ॲडव्होकेट वेलफेअर स्कीमचं पण आहे, तेही सोपं आहे, ते फोटो वगैरे पेस्ट करायचे. पुन्हा हे बघा, इथे एक फोटो लागणार आहे, हे सगळं कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं. हे मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्येच मेन्शन केलं होतं. नंतर हा जो मेन फॉर्म चालू झाला आहे त्याच्यामध्ये पण हे सगळं भरायचं आहे. ॲड्रेस जो वर टाकणार आहे तोच खाली टाकायचा आहे. सगळं काही मेन्शन करायचं व्यवस्थित.
फीज मी तुम्हाला सांगितली कॅटेगरी वाईज आहे. कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी इज अ मेन डॉक्युमेंट्स, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला 14,500 फीज म्हणजे नाहीतर 15,000 भरावी लागेल ओपन कॅटेगरी जर असेल तर, नाहीतर मग 14,500 फीज असेल कॅटेगरीमधनं असेल तर. आपल्याकडे तेवढे सगळे डॉक्युमेंट्स पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, पुन्हा आपल्याकडं नॉन क्रिमिलेअरमध्ये असेल तर ते, किंवा OBCमध्ये असेल तर OBCचं म्हणजे तर मग आपल्याला तेवढं फीमध्ये कन्सेशन मिळेल 500 रुपयांचं. आणि पुन्हा हे तर तुम्हाला सांगितलं मी, इयर किती ते किती आपण ते मेन्शन करायचं इथे. नंतर पुन्हा आणखी इथे तुम्हाला मी सांगितलं आणखी एक मला तुम्हाला सांगायचं होतं की आता ऑनलाईन आपण पैसे भरण्याची सगळ्यांना माहिती उपलब्ध झालेलं आहे. तर आपण जेव्हा ऑनलाईन पैसे भरतो तेव्हा ते ऑनलाईन पैसे भरल्याची रिसीट ह्याला जोडायची, त्याची प्रिंट काढून आणायची आणि ती पण ही फॉर्मला जोडायची. तर मग आता मला एकदा सांगायचं आहे तुम्हाला की आता आपलं फॉर्मची तर पूर्ण इन्फॉर्मेशन झालं, सगळं काही डिस्कशन झालेलं आहे. फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, कुठून आणायचा, किती पैसे लागतात फॉर्मसाठी, एकदा पेन्सिलने भरून बघायचा. सगळं काही आपलं व्यवस्थित एकदा सगळा भरला आहे की नाही केअरफुली चेक करायचा आणि नंतरच मेन फॉर्म भरायचा. हे आपलं सगळं काही आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदा आपण लास्टला फुल अँड फायनल कुठले कुठले डॉक्युमेंटेशन जोडायचे ह्याचा आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन देईल. मग आपलं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचं रजिस्ट्रेशनची प्रोसिजर कंप्लीट होऊन जाईल. काही टेन्शन घ्यायचं नाही, काही नाही. छान फॉर्म मागवा, मस्त भरा, व्यवस्थित भरा, शांत डोक्याने. सगळी काही कागदपत्रांची जुळवाजुळव करा. आजही मी आज किंवा उद्या डॉक्युमेंट्सचा जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत त्याची पूर्णपणे फुल अँड फायनल लिस्ट मी आजच्या व्हिडिओ तयार करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आला आहे की नाही ते तुम्हाला लगेच समजेल अपलोड केल्याबरोबर. ठीक आहे, चालेल. थँक्यू.